मध्य प्रदेशातून महामार्गावर बिअरची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून बिअरचे 100 बॉक्स जप्त करीत 7,88,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची कामगिरी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 30 मार्च रोजी रात्री केली आहे। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी फिर्याद दाखल केल्याने रात्री उशिरा अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। कारवाई दरम्यान संशयित वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेत पसार झालाय। सदरची कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून 30 मार्च रोजी 9:30 वाजेच्या सुमारास शिरपूर टोल नाक्यावर सापळा पोलीस पथकाने रचला असता संशयित MH04 KU 6645 क्रमांकाची पिकअप महामार्गावरून धुळेकडे भरधाव वेगाने जाताना आढळून आले। पोलीस पथकाने सदर संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा दिल्यावरही संशयित अज्ञात चालकाने वाहन न थांबवता महामार्गावरून पळवून नेल्याने पथकाने वाहनाचा पाठलाग केला। दरम्यान संशयिताने वाहनाचा टायर फुटल्यावरही रस्त्याच्या कडेला वाहन उतरवून झाडाझुडपांमधून वाहन चालवून नेले। मात्र पोलिसांना पाहून वाहन जागीच सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पसार झालाय। कारवाईत पोलिसांना वाहनात 2,88,000 रुपये किमतीची माउंट बिअरचे 100 खोके आढळून आल्याने 5 लाखांच्या वाहनासह 7,88,000चा मुद्देमाल जप्त करीत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।